नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली मित्रांनो, या ठिकाणी CET जे एक्झाम आहे 2025-26साठी ॲडमिशनसाठी जे CET एक्झाम आहे, तर कोणकोणते कोर्सेसचे जे आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि कुठे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, कोणकोणते CETचे एक्झाम जे रजिस्ट्रेशन जे आहेत म्हणजे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला CET सेलची सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण या ठिकाणी आलेलो आहे। बघू शकता cetcell.mahacet.org वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। इथं आल्यानंतर जे आहे CET एक्झामिनेशन 2024-25-26साठी जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलात तर तुमच्या समोर खाली जे आहेत तर कोणकोणते CETचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। ठीक आहे, तर खाली तुम्ही स्क्रॉल करून जर बघितला तर या ठिकाणी CETचे जे रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे आहे तर त्याची डेट्स वगैरे दिलेले आहे आणि वरती या ठिकाणी जर तुम्ही नोटीस बघितली टेंटेटिव्ह शेड्यूल वगैरे तर सर्व CET एक्झामचे जे डेट्स आहे तर ते या ठिकाणी दाखवणार आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एमएड CETचे जे डेट्स आहे एक्झाम डेट 16 मार्च 2025 रोजी, MPED CET 16 मार्च 2025, MPED असेल, MBBS असेल, LLB 3 इयर्स असेल, सगळे CETचे जे टाइम टेबल आहे एक्झाम डेट्स या ठिकाणी आलेले आहेत। यानंतर आता जे आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन कोणकोणते CETचे या ठिकाणी चालू झालेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जसं की तुम्ही थोडंसं स्क्रॉल करून खाली जर आलात तर या ठिकाणी बघू शकता फर्स्ट नंबरला CET रजिस्ट्रेशन प्रोसेस इज स्टार्टेड फॉर MCA अँड LLB 3 इयर्स कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला जे आहे MCA आणि LLB 3 इयर्स जी CET आहे यांच्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहे सुरू झालेले आहे आणि कधीपासून सुरू झालेलं आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊयात। तर या ठिकाणी लेटेस्ट नोटीस तुम्ही बघू शकता, पब्लिक नोटीस म्हणून LLB 3 इयर्स रजिस्ट्रेशन फॉर CET एक्झामिनेशन 2024-25साठी जे आहे तर हे आलेलं आहे। या ठिकाणी खाली तक्त्यामध्ये दिलेलं आहे बघा, LLB 3 इयर्स CET 2025ची आहे स्टार्ट डेट 27/12/2024 म्हणजे आजपासूनच ही CETचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते चालू झालेले आहे। तर तुम्हाला 27 जानेवारी 2025पर्यंत जे आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरता येणार आहे। टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशन डेटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे 20/3/2025 ते 21/3/2025 रोजी एक्झाम होऊ शकते, परंतु एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जे आहे तर 27/12 ते 27/1/2025पर्यंत या ठिकाणी दिलेले आहे। याच पद्धतीने अजून काही CETचे सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहेत, जसे की MA MCA CET जे आहेत तर यांचेसुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट 25 डिसेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी MCA CETचं जे आहे रजिस्ट्रेशन करता येणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर जे आहेत अजून जे MBA किंवा MMS CET 2025 आहे यांचेसुद्धा CET जे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सुरू झालेलं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईटवरती जे आहे 25 डिसेंबरपासून तर 25 जानेवारी 2025पर्यंत जे आहे ते MMS CET सुद्धा या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर अजून या ठिकाणी तुम्ही बघू शकता CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच MBA किंवा MMS किंवा MEd किंवा MPED जे CET आहे यांचंसुद्धा रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जर क्लिक केला तर रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस या ठिकाणी जात आहे, परिपत्रक या ठिकाणी दिसत नाही आहे, परंतु तुम्ही जर त्यावरती क्लिक केला तर डायरेक्ट न्यू रजिस्टर म्हणून तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करू शकता। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण फॉर्म या ठिकाणी फिलअप करू शकता। अशा पद्धतीने रजिस्टरसाठी तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम ॲज पर म्हणजे तुमचं 10वी-12वीचं मार्कशीटनुसार नाव वगैरे टाकायचं आहे, लास्ट नेम वगैरे, ईमेल ID, पासवर्ड नवीन एक क्रिएट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मग सगळं कॅरेक्टर्स, नंबर्स, लेटर्स सगळे आले पाहिजे, असं स्ट्रॉंग पासवर्ड बनवून घ्यायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी MEd CETचं सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि बाकीचे जे CETचे आहे आता हे CET चालू झालेले आहे। जे राहिलेले CETचे आहे त्यांचंसुद्धा लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे। जशी अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळायला असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटूया आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।